पिले आली का हंबा पाहून? हंबा पाहून आले तुम्ही? हंबा काय करती? चारा खातीये पिलू? हंबा काय करती? ती बाई ना हंबा. हंबा कुतू आली बुबू आली हंबावर बसली होती ना. त्या हंबावर बसली होती. मामांनी गाईवर बसवलं होतं तिला. काळ्या चल काळू यू 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 आपलं पिल्लू नेऊ राहिलं म्हणा. कावळा काळूला हाका मार काळूला यू यू कर ग यू हाका मार. बोल बरं यू पिलू डुग्या कुठे आहे का? इकडे डुग्या आहे का? बरोबर डुग्या का पाहती बर का. हंबा आपली हंबा कुठे आहे? असं कर होतं यू 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 तुला तिथे बघ. ते काल लय भारी करायची कुत्र्याला तोंड. यू 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 कसं करायचं ये ये ये. कशी करायची कशी करायची पिलू तू? मला दाखव करू. बोलाव ना कुतूला. कुठं कुत्ता कुठे गेला आपलं काळं कुत्ता कुठं आहे? बोलो हा ये 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 ये. कुत्र्याला कशी बोलवते कसं बघ का. बोलायचं? यू यू ना म्हणताय तुला यू यू यू. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना दुपारचे ना 2 वाजले. तर आज आहे ना मस्त असा खिचडी भात बनवते मी. खाऊ वाटला दुपारी मस्त असा गरम गरम. आणि दुपारी थोडा निवांत वेळ असतो ना, मग म्हणलं चला दुपारीच बनवू. संध्याकाळी लाईट राहत नाही गा वगैरे, मग टाईम राहत म्हणजे काम असतं ना, लाईट नसती. त्यामुळे मग म्हटलं आता दुपारीच बनवू मस्त वेगळं मस्त असा खिचडी भाजी भाकरी बनावं लागेल. आणि आता मस्त गरम गरम खिचडी भात आहे ना. सगळं परतून झालंय. तांदूळ पण टाकले, आता फक्त पाणी टाकायचं राहिले त्याच्यामध्ये. हे बघा किती छान दिसतंय. त्यात पाणी टाकून घेते. तर आता आहे ना पाणी टाकलेलं आहे मी. सोयाबीन बघा किती छान वरती तरंगली आहे. सोयाबीन आणि छोटे छोटे बटाटे पण कापून टाकलेले आहे. हे बघा किती छान दिसत आहे भात, मसाले भात. सोयाबीन आहे ना दरवेळेस छोटी टाकतो मसाले भातामध्ये, पण आहे ना यावेळेस काय झालं मोठी आणली होती मग मोठीच टाकली. बघा तर आता त्याच्यावरती म्हणजे आता झाकण लावून घेते कुकरचं, म्हणजे मग शिजेल भात पटकन. 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल. तर खिचडी भात करून झाल्यानंतर आहे ना इकडे मस्त अशी अंड्याची पोळी पण बनवली मी. मिस्टरांना अंड्याची पोळी खायची होती, म्हणून म्हणलं चला बनवू. किती छान झाली. पोळी आवडते त्यांना, म्हणजे भुर्जी करण्यापेक्षा आहे ना, म्हणजे आपण चटणी जी म्हणतो ना अंड्याची चटणीपेक्षा त्यांना ना पोळी आवडते. मग मस्त अशी पोळी बनवली आहे. किती छान आलेली पोळी.